नमस्कार, जय महाराष्ट्र. ECM पॉलिटिकल कॅम्पेनिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 2च दिवसांपूर्वी राज्यातील नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडली. परंतु सर्वात चर्चेत ठरली ती म्हणजे महाड नगर परिषद. महाड ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि क्रांतीची भूमी. परंतु याच महाड शहरात लोकशाहीच्या उत्सवाला गालबोट लागले. मोठा राजकीय संघर्ष महाडमध्ये झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आणि याचं कारण होतं तो म्हणजे राष्ट्रवादीचा तो पदाधिकारी. खरं तर ही निवडणूक महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची होती. त्यामुळे येथे स्थानिक कार्यकर्ते असणे गरजेचे होते. परंतु राष्ट्रवादीचा पदाधिकारी सुशांत जाबरे यांनी आपल्यासोबत थेट बाहेरील राज्यातील परप्रांतीय गुंड आणले आणि त्यांनी थेट नामदार श्री भरतशेठ गोगावले साहेब यांचे पुत्र असलेल्या विकास गोगावले यांच्यावरती बंदूक रोखली आणि येथूनच या संघर्षाला सुरुवात झाली. परंतु हे प्रकरण इतक्यावरच थांबत नाही, तर सुशांत जाबरे यांनी आपल्या गाडीमध्ये लाट्या, काट्या, हॉकी स्टिक, बंदुका, त्याचप्रमाणे परप्रांतीय गुंड आणले. याचाच अर्थ सुशांत जाबरे आणि त्याच्या सहकाऱ्यांना महाडमध्ये निवडणुकीच्या काळामध्ये दंगल घडवायची होती का, हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. आणि खरंच जर दंगल घडवायची असेल तर विकास गोगावले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दंगल घडवण्याचा कट उधळला असंच म्हणावे लागेल. अर्थात याचा तपास पोलीस नक्कीच करतील. परंतु महाड विधानसभेच्या बाहेरील राजकीय शक्तींना महाडच्या राजकारणात कितपत स्थान द्यायचं याचा विचार आता महाडच्या जनतेने करणं गरजेचं आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.